आज आपण पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरमध्ये जी कार्तिकी वारी त्यानिमित्तानं दरवर्षी इथं गुरांचा बाजार भरतो, बैलांचा बाजार भरतो। महाराष्ट्रातल्या विविध भागात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल या भागातनं जी लोक आहेत ती येत आहेत। आता कोल्हापूरमधून आलेले आहेत। नाव आपलं? मी ज्योतिराम पाटील, कसबा वाळवे, तालुका राधानगरी। काय करता तुम्ही? मी सेवानिवृत्त आहे, पण आता सध्या शेतीचा छंद पहिल्यापासून आहे आणि विशेष करून म्हणजे बैलांचा पहिल्यापासूनचा छंद आहे। आणि बैल बैल आहेत, किती? 2 बैल आहेत, पण दोन्ही काजळी खिल्लार आहेत। कसं आहे बाजार आजचा? आजचा बाजार तसा म्हणजे इतर बाजारांच्या पेक्षा जराच कमी वाटतोय, कारण का दरवर्षी या बाजाराला भेट देण्याचा योग का कमी वाटतंय? थोडस पावसाचं वातावरण आहे, पावसाळी वातावरणाचा एक परिणाम असावा असं वाटतंय। आणि हंगाम जो आहे शेतकऱ्याचा तो सगळ्या पुढं निघालेला आहे। पावसामुळे सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत, त्यामुळे काय शेतकऱ्याची परिस्थिती कोल्हापूरमध्ये? आज कोल्हापूरमध्ये बघितलं तर भात पीक काढणीला आलेला आहे आणि अशा वेळी संपूर्ण भात पाण्याखाली गेलेला आहे। भुईमुगाची अशी अवस्था आहे की काढायला जायचंच नाही अशी अवस्था आहे। प्रामुख्यानं मी महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांना म्हणजे भेटतोच आता मी, ठीक आहे, त्यांचं एकच मत आहे की सरकार काय शेतकऱ्यांना मदत करत, यावर तुमचं मत काय? फक्त घोषणाबाजी करायची आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायची एवढाच उद्योग सरकारला चाललंय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। शेतकऱ्यांसाठी काय करत नाही सर? शेतकऱ्यांसाठी म्हणतो ना, हेक्टरी कुठेतरी 6 आणि 7 हजार रुपये, की जेणेकरून बियाणाचा खर्च सुद्धा निघत नाही, मशागतीचा सोडाच बियाणाचा खर्च निघत नाही, एवढी मदत जर तुम्ही देणार असाल तर नाही। ठोस अशी काही रक्कम शेतकऱ्याला अशा आपत्तीच्या काळामध्ये मिळाली तर शेतकरी सुखानं जगणार आहे। आणि शेतीकडे जो तरुण वर्ग दुर्लक्ष करायला तो पुन्हा शेतीकडे